स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय हो, काय झालं असेल? मला मोठी काळजी वाटायला लागली। कुठे गेली असेल ही पोर? माई, माई तू धीर धर। हा, काही होत नाही, येईल ती परत। शांत रहा, धीर धर म्हणायला सोपं वाटतंय हो। मला इथे चैन पडत नाहीये। कुठे गेली असेल ही पोर? माई, हे बघ, खंबीर हो जरा आता तू। आणि दादा गेलाय ना तिला शोधायला, येईल तो एवढ्यात। नुसतं येऊन काय उपयोग आहे? सोबत जुई असायला हवी ना। काहीतरी नक्कीच झालंय, उगाच नाही गेली ती घर सोडून। कुणालाही न सांगता जाण्यामागं काहीतरी कारण असलंच पाहिजे। नाहीतर काय, कुणीतरी काहीतरी बोललं असेल किंवा रागावलं तरी असेल। उगाच नाही जाणार ती घर सोडून। कोणी काही बोललं नाहीये तिला। बोलायचं दूर, डोळे वटारून नुसतं बघितलंही नाहीये कोणी। सिद्धार्थ, आणि मला खूप टेन्शन आलंय रे। काय आहे, रात्रीचा ट्रॅफिक कंट्रोल नसतो ना, लोक अगदी बेभान गाड्या चालवतात। अरे देवा, कोणीतरी हॉस्पिटल्समध्ये जा, फोन करा। माई, काय चाललंय? जरा चांगला विचार करूया आपण। आणि असं काही होत नाहीये, सुखरूप येईल जुई परत। आणि पूनम, काय चाललंय ग? जरा विचार करून सिच्युएशनचं भान ठेवून बोलायला शिक। काय चुकीचं बोलले का मी? हे बघ सिद्धार्थ, हे असं आहे, आपल्याला ना या घरात काही किंमतच नाही। आपण म्हणजे अयशस्वी, काळ्या जिभेची माणसं। प्लीज पूनम, डोंट टेक इट अदर वे राऊंड। आणि आता उगीच वादावादी नकोय। हा, आता जुईला हुडकून काढणं हे जास्त महत्वाचं आहे। हे बघा, शशांक स्वतः तिला शोधायला गेलाय ना, मग मला तरी काळजी करण्यासारखं काहीही दिसत नाहीये। अण्णा, आपण पोलीस स्टेशनमध्ये कळवूया का की अमुक एक वर्णनाची मुलगी हरवली आहे म्हणून? अशी कशी हरवेल ती? काल इथे खेळत होती, झोपली होती, आणि सकाळी। माई, प्लीज प्लीज, फॉर गॉड सेक, प्लीज खंबीर हो तू आता। कसं बोलतायत बघ ना हे? हॉस्पिटल्स, पोलीस, जाहिरात। अगं, माझ्या पायात प्राण चाललाय ग। माई, दुसरा पर्याय नाहीये। अगं, तिचं तर टेन्शन आहेच, पण तुझ्या प्रकृतीला काही झालं ना तर आम्हाला कुठे लक्ष देऊ आणि कुठे नको असं होईल। हे पहा, तुम्ही काहीही काळजी करू नका। रागावून रुसून कुठेतरी गेलेली आहे पोर, येईल परत। परमेश्वरा,
माझ्या नातीला सुखरूप घरी घेऊन ये बाबा. खूप दमत असशील ना दिवसभर काम करून. काय आहे प्राजक्ता, निदान नॉक करून तरी यायचंस. अरे मग तुम्ही दरवाजा आतून लॉक करायचा ना. आणि मला काय माहित सकाळी सकाळी कामाच्या एवढ्या घाई गर्दीत लोक इतका रोमॅन्टिकपणा करत असतील. रोमॅन्टिक वागायला नवरा बायकोला वेळेचं बंधन नसतं. एक्सक्यूज मी, मला इथे येण्यात काही इंटरेस्ट नव्हता. दीच्या औषधाची वेळ झाली होती म्हणून आले होते मी. तू चुकून आत आलीस हे आलं माझ्या लक्षात प्राजक्ता, पण आता निदान आम्हाला सॉरी म्हणण्याची कर्टसी दाखवायला हरकत नाहीये ना. ओके, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बस आता हे घे. हो हो चालेल चालेल. आपण सगळं वेळेवर यायला हवं बरं का. ओके अच्छा थँक्स. पूजेची सगळी तयारी शशांकच्या घरनं होणार आहे. हो आणि केटरचा फोन झाला बरं का. आणि टेबल खुर्चीचं काय? नाही केटरच घेऊन येईल. माळ्या आपण निळ्या सांगितल्या होत्या ना लाइटिंग. बरं बरं तुझी इन्व्हिटेशन देऊन झाली का? हो सगळी झाली ऑलमोस्ट. कोणी राहिलं नाही ना? नाही नाही झाली झाली सगळी झाली. म्हणजे बघ कोणाला रिमाइंड करायचं राहिलं असेल तर आत्ताच करून घे. हॅलो. हा मी बोलतोय. उद्या पूजेसाठी आठवण करायला फोन केला. सकाळी पूजा आहे. तू संध्याकाळी आलीस तरी तुला जमेल तसं येत. आर्याला घेऊन ये. पण बघते. हो का? मग अरे पण बरं, हा मी सांगते. काय झालं? कुणाचा फोन होता? दादाचा. काय म्हणत होता? सापडली? अण्णा, दादाने सगळीकडे शोध घेतला पण जुईचा कुठेच पत्ता लागत नाहीये. तिची तिची कोणी मैत्रीण वगैरे तिच्याकडे? झाले, सगळे प्रयत्न करून झाले पण कुठेच ती सापडत नाहीये. असं कसं होईल? कुणीतरी शोधावं माझ्या जुईला. तेच तर चालू आहे ना माई. पण आता प्रयत्न करूनही ती सापडत नाही म्हटल्यानंतर मलाही आता टेन्शन घ्यायला लागले. तेच सांगते ना मी मगासपासून की आपण हॉस्पिटल्समध्ये चेक करूया. काय आहे म्हणजे एखाद्या वेळेला काही झालं असेल तर. गप्प बैस. माझ्या जुईला काहीही होणार नाही. हो, तुम्ही कुणीतरी सांगावं हिला असं काहीतरी अभद्र बोलू नकोस म्हणून. माझ्यावर कशाला राग काढताय? तुमच्यापैकीच कुणीतरी काहीतरी बोललेलं असणार तिला आणि म्हणून निघून गेली बिचारी. आणि आता मात्र सगळ्यांना अगदी पुळका आलाय. पूनम प्लीज, ही वादावादीची वेळ नाहीये. अगं प्रसंग काय आणि चाललंय काय तुमचं? वर मलाच बोला. देवी, मला वाटतं पूनम म्हणते त्यात काही तथ्य आहे. आता अगदी नाईलाजानं का होईना पण आपण तसे प्रयत्न करून बघायला हरकत नाही. अण्णा, शशांक दादा प्रयत्न करतोय. त्याने त्याच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना, डॉक्टर्सना सांगून ठेवलंय. आणि तरी पोरीचा शोध लागत नाही. काय म्हणायचं याचा अर्थ? पण तरी तुम्ही स्वस्थ कसे? देवी, मलाही आता काळजी वाटायला लागली ग. काय 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 करता येईल? अण्णा, तुम्ही आधी शांत व्हा. बघू, करूया काहीतरी. भादरे, काय मॅडम? फाईल रेडी आहे. सरांच्या सह्या घेऊन या. मॅडम पण सर अजून आलेले नाही आहेत. अजून आले नाहीत? नाहीत ना. पण आमची तर मीटिंग आहे 12 वाजता. क्लायंट येऊन बसलाय. सर नाहीत आलेले अजून. काही फोन आला होता का? तब्येत वगैरे ठीक नाही का? नाही, फोनही काही आला नाही आणि तसं मला काही माहिती नाही.
मी मग फोन करून बघू का एकदा? बघा पाहिजे एकदा. फोनही लागत नाही. राहू दे मग फाईल इकडेच. नमस्ते साहेब. ओळखलं का मला? काय पाहिजे? आमचं काम कधी करणार? मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, तुमचं काम मी करणार नाहीये. कसं होणार नाही? आमचं काम पूर्ण करा, नाही तर काय 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 कराल काय तुम्ही? साहेब मध्ये साहेब मध्ये आमच्या यायचं नाही अजिबात. काय मध्ये यायचं नाही? आमचा बिझनेसचा सवाल आहे. काय बिझनेस? यांनी आमचे पैसे घेतलेत, अजून दिले नाहीत पैसे त्याने. पण म्हणून त्याला एकट्याला मारताय तुम्ही असे? तुम्हाला लाज नाही वाटत? बिझनेस असे करता काय रे रस्त्यावर येऊन? मी शिकवतो तुम्हाला बिझनेस, मी शिकवतो. तुमच्याकडे बघून घेतो साहेब. काय बघून घेतो? काय बघून घेतो? काय बघून घेतो? तुमच्यावर लक्ष ठेवून तुम्हाला परत पकडणार मी साहेब. या मी इकडेच आहे. चाल सलील, लागलं का रे? चल चल, मी घरी सोडतो तुला. चल चल, घे पाणी घे. कसं काय झालं रे सगळं अचानक? कुणा नातद्रष्टाचं काम हे? याचाच क्लायंट आहे का तो? खूप दिवसापासून सुरू आहे. हा जर का सौरभ मध्ये पडला नसता ना, माझं काही खरं नव्हतं. हे सुद्धा त्याचंच कारस्थान असणार. नाही गाई, तसं काही नाहीये. काय तसं काय नाहीये? त्याचा काही भरोसा देता येत नाही. त्याचा अंतस्थ हेतू कधीच कळणार नाही. काहीतरी बोलू नकोस सुलभा. प्रसंगाला धावून आलाय तो, त्याच्या हेतूबद्दल शंका घेणं बरोबर नाही. पण नेमका त्याच वेळी तो तिथे कसा पोहोचला? त्यांनी नक्की त्या माणसाची हात मिळवणी केली असणार. अगं त्याचा आणि त्या सौरभचा काही संबंध नाहीये गाई. संबंध असो किंवा नसो, तुला व्हायचा तो त्रास झालाच ना. बरं आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. काय रे, आपल्या डॉक्टर नामदोशींना फोन करू का? नको बाबा, बरं वाटतंय मला. थोडासाच मार लागलाय, किरकोळ आहे. काय आपल्या नशिबात वाढून ठेवलंय देव जाणे बाई. खरंच 7:30 लागली आहे घराला. तिचं जरा कुठे स्थिरस्थावर होतंय तोपर्यंत अचानक हे उद्भवलं. काय परमेश्वराच्या मनात कुणाच ठाऊक. परीक्षा घेतोय खरोखर. बघ सुलभा, तू शांत हो. सलील व्यवस्थित घरी आलाय ना आता? हो, पण त्या नाठाळांचं काय? त्यांनी पुन्हा त्रास दिला तर? तो काय करतोय आता? हा पोलीसमध्ये कंप्लेंट करून आलाय आता. आणि सौरभने पण धमकी दिली त्याला. खरंच धमकी दिली आहे का कुणाच ठाऊक. नाटक असेल दुसरं काय. माझा नाही विश्वास बसत. रीमा कुठे का? शूटिंगला गेले, येईल इतक्यात. थांब मी तिला फोन कर. हा नाही नको नको, राहू दे. उगाच घाबरायची ती. हे बघ सलील, तू आता शांतपणे झोप. काय करायचं ते आम्ही करतो. या प्रकरणाचा ना बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी. ए बाबा शांत हो बरं. भलतं काहीतरी करायला आता जाऊ नकोस. हा नाही का, पण तरी सुद्धा. सलील झोप. सावकाश. मग आसावरी कशी आहे आता तब्येत? छान आहे की, काहीच त्रास नाही आता. फक्त अधूनमधून दम लागतो तिला. अनिश, पण आसावरी
एकंदरीत तू आता बरी दिसतेस, पण अजूनही काळजी घ्यायला हवी. डॉक्टर मला खरंच काही त्रास होत नाहीये. हा जिना चढले की दम लागतो थोडासा, अगदी थोडा. आणि शुगीच टेन्शन घेतो. पण त्याला टेन्शन देण्याऐवजी आपण आपली काळजी घेतलेली बरी नाही का? हां, आता लग्नानंतर हा थोडा कामाचा ताण पडणारच, पण ताण पडेल अशी कामं आपण अवॉइड करायला हवी. बाकी तुला प्रॉब्लेम काही नाही आहे, पण फक्त मानसिक ताकद वाढवायला हवी. काय माहिती आहे का, जगातल्या सगळ्या दुःखांवर एकच गुरुमंत्र आहे, विल पॉवर, इच्छाशक्ती. तू जर तुझी विल पॉवर वाढवलीस ना तर तू या सगळ्यातनं बाहेर पडशील आणि पूर्णपणे नॉर्मल होऊन जाशील. काय? ओके. सो ऑल द बेस्ट. असावरी तू जरा बाहेर बस, मी यांच्याकडे काही औषधं लिहून देतो. ओके? मिस्टर अनिश, हे बघा, आसावरी पूर्णपणे बरी होईल याची खात्री नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे पेशंटची जगण्याची उमेद वाढवणं हेच याच्यावरचं औषध आहे. तेव्हा तिला जास्तीत जास्त आनंदी राहू द्या. काय, पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघण्यासाठी तिला मदत करा. इट विल रिअली हेल्प. ओके? ओके डॉक्टर, आय ट्राय माय लेवल बेस्ट. औषध घे. हळू. कसं वाटतंय? बरं आहे. हे बघ सलील, यापुढे कुणाची ऑर्डर घेताना आधी त्या कंपनीची नीट चौकशी कर आणि मग व्यवहार कर. रीमा, या गोष्टी मला कळत आहेत, तू मला सांगण्याची गरज नाही, कळलं ना? सलील, मी मगासपासून तुला 10 वेळा तरी विचारलं असेल की हे कसं झालं, का झालं. तू मला का नाही कळवलंस? पण तू काही सांगितलं नाहीस मला. मला बाबांनी सगळं सांगितलं काय झालं ते. आणि तू आईनं मला फोन का करू दिला नाहीस? काय उपयोग झाला असता? तू शूटिंग मध्ये होतीस ना. शूटिंग 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 हल्ली बरेच दिवस ऐकते मी सारखं तू मला माझ्या शूटिंगवरनं बोलतोयस. मी काय करून जात नाही रे. घरातली सगळी कामं, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते आणि मग माझ्या शूटिंगला जाते. मला माझ्या शूटिंगपेक्षा माझं घर, माझा संसार जास्त महत्वाचा आहे. एक फोन करून कळवलं असतंस तर मी. काय केलं असतंस तू? काय केलं असतंस तू सांग ना. तो नवरा तिकडे मरे ना का, तुला तुझ्या शूटिंगची कंटिन्युटी जास्त महत्वाची असते ना. माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी कुठे आहे? हे बघ रिचा, प्लीज मला तुमच्याशी बोलायचं नाही अण्णा. मी शशांकला भेटायला आली. शशांक, शशांक, where is my daughter? शशांक तिला शोधायला गेलाय. जुईबद्दल अजून काहीच कळलेलं नाहीये. फॅन्टॅस्टिक, व्हॉट अ परफेक्ट आन्सर. जुई कुठे आहे तुम्हाला कोणालाच काहीही माहिती नाहीये आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या मुलीची कस्टडी हवी होती. ग्रेट, खरंच तुम्ही सगळे ग्रेट आहात. माझी मुलगी फक्त महिन्याभरासाठी तुमच्याकडे आली होती आणि तेवढंही तुम्ही तिला सांभाळू शकला नाहीत. काय माही, तुमच्या लाडक्या लेकाची लाडकी मुलगी. अहो, तुमचे डोळे आसुसले होते ना तुमच्या नातीला बघायला. काय झालं? पळून गेली ती. आणि देवयानी, तू यू आर अ सोशल वर्कर. हां, बायकांचा कळवळा आहे ना खूप तुला. त्यांच्यावरती अत्याचार झालेले तुला सहन होत नाहीत. आणि इथे तुझ्या घरात तुझ्या बाच्चीवर काय झालं? मारझोड झाली तिची. वाटेल ते बोललं गेलं तिला. काय केलंस तू? हां, अरे हिम्मत होती ना तर माझ्यावर राग काढायचा. माझ्या मुलीला का छळलत? रिचा, इतकं बोलायची काहीही गरज नाहीये. कुणीही तिला छळलेलं नाहीये. आधीच इथे आम्ही सगळेजण टेन्शनमध्ये आहोत
आणि दादाला सुद्धा तुझ्या इतकाच त्रास होतोय. हो, एवढा पुळका आलाय तुला तुझ्या दादाचा? मग त्याची मुलगी का नाही सांभाळलीस? हा, नाही नाही नाही, माझं जरा चुकतंय ना. तू कशी त्याच्या मुलीला सांभाळणार? तुला सवय कुठे आहे लहान मुलांची, नाही का? ना संसाराचा पत्ता आहे ना नवऱ्याचा. रिचा, वाटेल ते बोलू नकोस. ठीक आहे, मुद्द्याचं बोलतेय. ऐका, तुम्ही माझ्या मुलीला सांभाळायची जबाबदारी घेतली होतीत ना, पण आता तुमच्या हातून माझी मुलगी हरवली आहे, ती पळून गेली आहे आणि मला माझी मुलगी परत हवी. आय वॉन्ट माय डॉटर बॅक. सांगा अण्णा, कधी आणून देताय माझ्या मुलीला परत? कवने